नमस्कार. नमस्कार माऊली. तुमचं नाव काय? आपलं नाव पोपटभाऊ सरगर. हां आपले गाव मासळवाडी, हां तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. हां आणि ही तुम्हाला नाद केव्हापासून लागला काय? ह्यो नाद असाच आपण शिरत्या कुत्र्यांच्या बघायला गेल्यानंतर हां आपल्याला तत नाद पक्का आवडला. कुत्री आईला म्हणलं आपण सुद्धा एखादी वस्तू पाळलीच पाहिजे ना. हां मग काय केलं, अशीच मोबाईलवरून आलेली होती कुत्री. हां मग बघायला गेल्यानंतर पंजाबवरून ही कुत्री आणली आपण. कशी कशी आणली काय पंजाबवरून काय? हे आपला नातू गेलता तिकडं हां पंजाबला. पंजाबला गेल्यानंतर ते तिथं मैदान बघितल्यानंतर तिथं त्यांना पिलो दिसल्यानंतर ती म्हणली पिले जिथे विक्री चालू म्हणली. मला फोन केला आणि कुत्रं पाठवलं व्हॉट्सअप करून, फोनवर हां व्हिडिओ करून पाठवल्यानंतर मला पटलं. हे कुत्रं आणलं 25,000ला. किती दिवसाचं पिल्लू काय? हे 15 दिवसाचं पिलो. हां 15 दिवसाचं पिलो आणलं 25,000ला. हां कारण हे चांगलं पळाव कुत्रा असल्यामुळं म्हणून म्हटलं आपल्या काही कुत्रा जातीचा पाहिजेच. मग आपण नाद केला तर नाद कुठला तरी एक चांगला नाद करायचा, चांगला नाद. नाहीतर म्हणजे- करायचा म्हणून काय कुठला तरी गावठाण कुत्री कुठलं काहीतरी करत बसायचं नाही. म्हणजे आता जगात ही- दिसलं पाहिजे. इंग्लिश कुत्री ही बरी का ही असली रेसची कुत्री बरी? हे रेतची कुत्री काय करते, हां लांडग्याचं काम करते, चोराचं काम करते. हां पुन्हा आपल्याला दारात झोपायची गरज नाही. कुत्री सावध राहतात. हां आणि तो इंग्लिशची कुत्री असते हां. ती गेटची आता अगदी निवाद भाकरी खाऊन शांत झोपणार. हां. तशी ही कुत्री आपली झोपणार नाही. ती वॉचमेल कसा गेट बशीत तयार असतो तशा बाकी हे अगदी तयार राहतो कुत्रा. ही आता तुम्ही मैदानात ही काढता का नाही याला? अजून मैदानाला नेलेलं नाही पिल्लू असल्यामुळं. हां बरं, किती आता महिने? न्यायचं आहे. हां किती महिन्यात पिल्लू आहे काय? हे पिल्लू आहे 14 महिन्याचं. हां आणि ही आता एवढं कसं काय वाढलं? याला खायला काय काय असतं काय? खायला रोज याला तुम्हाला सांगतो दूध असतं. पुन्हा आठवड्यातनं 2 बऱ्या चिकन याला द्यायचं. हां 1 किलो चिकन द्यायचं आठवड्यातनं 2 वेळा. हां त्यामुळे हे कुत्रा असं लांबतं. हां दूध पाजल्यानंतर चिकन घातल्यानंतर ही कुत्र लोकांच्या दारात कोणाच्या जाणार नाही. आणि याला व्यायाम ही कसा असतो काय? व्यायाम रोज सकाळच्या पारी सायकलीवर प्रवास करतो आम्ही. हां कुत्र गाडीच्या मागे पळणार, सायकलच्या मागे पळणार हां आणि मोटरसायकल ताणायची. हां जर तोवर आपल्याला जाऊ वाटतंय एक समजा 5 किलोमीटर 6 किलोमीटर हां तर तोवर न्यायचा कुत्रा आणि माघारी आणायचा. हां रोजचं एक 4-5 किलोमीटर असतं म्हणा व्यायाम. रोज कमीत कमी 5, 5.5, 6 हां किलोमीटर वर कुत्रा नेतो. हां. म्हणजे वाढवत नेतो. वाढवत नेता. हा एकदम वाढवल्यानं कुत्र तसं बिघडतं छातीत. तर छातीत बिघडलं नाही पाहिजे. ह्याला आज किती पळ झालाय, उद्या किती पळ झालाय, हा. ह्या पद्धतीने आपण ह्याला पळवायला लागतं. आपण कसं ना लहान मुलं असतं या हा. अन्न थोडं थोडं वाढवून खातं. वाढवून हां तशापैकी हे जर वाढवत ह्याचा व्यायाम वाढवायचा असतो. हे काय असा एकदम वाढवायचा नसतो. जर मेले गेले तर कोण जबाबदार आहे याला? हां म्हणजे मुलका महागाची वस्तू असेल. मोला महागायची वस्तू असते. आता याला मागणी काय येते का नाही? हं? याला मागणी काय? ह्याला लय लोक मागतंय हां परंतु आपण ही देत नाही. हां कारण आपल्याला द्यायचं नाही. आता हे पिलो मागते ते बघा तुम्हाला सांगतो कंप्लेंट एक 40,000 रुपयाला पिलो मागितले. हां बरं आपण देत नाही. आपण किंमत बी सांगत नाही आणि आपल्याला द्यायचं पण नाही. आता याला कुठं मैदानाला काढले का नाही? अजून मैदानाला काढलेलं नाही. बरं आता मोठं मैदान आहे. हां एक मोठ्या मैदानावर न्यायचा या. हां ह्याचं म्हणजे व्यायाम मैदानातनं पळून आल्यानंतर ह्याला कसं असतं काय? ह्याला मैदानातनं पळून आलं हां लगेच गार पाण्यानं धुयाचं. हां गार पाण्यानं. गार पाण्यानं धुयाचं. लगेच पोटाला ह्याला घालायचं नाही. हां पोटाला आणि पळवाय नेताना पण घालायचं नाही. हां कशासाठी? जर बोजा लोड झाला तर कुत्रं पळत नसतं. ही अशी मालिश करायची. हां मालिश केल्यानंतर सगळे ही हाडं ही जे मोकळी होते. मोकळी होते. जे पळून कुत्र्याचं काय होतं, हे पाय हे ताटलेलं असतात, पाय भरून येतात. पहिलवानच पाय कसं भरून येतात हां. तशापैकी याचं पाय भरून येतात. हां. तर याला पळून आलं हां. गार पाण्यानं धुयाचं, चांगलं मालिश करायची, साबण लावायची हां आणि नंतर पुन्हा ह्याला जेवण घालायचं. पुन्हा विश्रांतीवर थोडा ठेवायचं. विश्रांती कमीत कमी एक 10, 15, 20 मिनिटं द्यायची आणि आणि पुन्हा परत- ह्याला घालायचं. बरं एकदम जास्त घालायचं नाही, मोजकं जेवण घालायचं. मोजकच. आता उन्हाळ्या दिवसात त्याला काय काय खायला घालता काय? उन्हाळ्या दिवसाचं चिकन कमी करतो आम्ही. हां अंडी कमी करतो. कशासाठी कमी करतो? हां त्याच्यात गरमाई असते. हां. त्यामुळं कुत्री आजारी पडते. हां. माणसाने सुद्धा खाल्लं तर त्यांना गरमीनं आजारी पडते ती. हां. मग ह्याला काय करायचं? हां. उन्हाळ्या दिवसाचं हां लशी पाजायची. लस्सी. हा हां लशी पाजायचे, दही पाजायचं, हां
रोजच्या रोज कुत्र दिवसातनं 2-3 वेळा धुयाचं सुद्धा. हा देव धुया सुद्धा. हा कशासाठी हा. धापा भरते ते त्याच्या. हा अशा पद्धतीने सांभाळावं लागतं. हम्म. उन्हाळ्यात त्याला मटण चिकन असलं काही सुद्धा गांडी पाजायचं नाही. ह्याला पवनी किती दिवसात नसते काय आता उन्हाळ्याची? त्याला पवनी घालतो आम्ही हा. 1-2-3 दिवसातनं हा. पवनी घालायचं कुत्र हा, चांगली म्हणजे विहिरीत टाकायचं. विहिरीत नेता म्हणायचं. हा. किती मिनिट पवनी घालता काय? हे कमीत कमी एक 5 मिनिटं कुत्र पाव घालायचं. 5 मिनिटं. हा जर पळवून जर आणलं हा. आणि जर हिर जर जवळ असली हा. तरी सुद्धा आम्ही हिरीत सुद्धा टाकतो हा. ह्याला पवायला. हा, एक हा. 5 मिनिटं पवलं हा. ह्याचं मालिश करायची गरज नाही, मनाने हिची मालिश होती. असं आहे. हा हा. आता तुम्ही मैदानात कसं जाता काय? मैदानला जर जायचं झालं हा तरी सुद्धा की आपण अशी सायकलीवरच कुत्री नेतो. सायकलीवरच. हा बर पळवायच्या अगोदर हा. कमीत कमी 2-3 तास आम्ही तिथं पोचलो पाहिजे. हा. कारण कुत्रीला इसावा भेटला पाहिजे. इसावा. हा नाहीतर आपण हिकोडे न्यायचो आणि लगेच तरी असलं जर सोडली मी सायकली माग कॅरेजवर बसून येतात चला. काय वेळेला हा कुत्री जर जरा वैशी अंधकल्यावानी अशी वाटली कॅरीज वर सुद्धा चल बस म्हणलं का कॅरीज वर बसणार. ससा बसल्यावानी हा इकडे की तिकडे हलणार नाही. हा. अशी कुत्री आहे हुशार. म्हणजे अतिशय इमानदार प्राणी आहे म्हणायचं. असा एखादा माणूस सुद्धा नाही राहणार एवढे इनामदार वस्तू आहे. हा जर कोणाला चाव नको म्हणलं तर अजिबात चावणार नाही. जर माणूस जर एखादा तसला डगलबाजा दिसला आणि ह्याला धर म्हणलं तर कुत्री सोडणार नाही. याच्या गळ्यातच झाप मारल्याशिवाय सोडत नाही. अशी कुत्री आहे ही. म्हणजे तुम्ही पंजाबला जात येतात चला सारखी तुम्ही व्यापार लाईनी करतात चला कुत्र्यांचे. आता जाणं येणं आहे. हा कुत्र्याचा आपण काही व्यापार केला नाही अजून. कारण काय कुत्र्याचा व्यापार करायचा आपल्या डोक्यात नाही. आता आता काय नातवानीच काय केलं तर. आता तुमच्या घरी किती आहेत कुत्री काय? आता घरी आपल्याकडे 2 पिल्ला आहेत अजून. हा 2 पिल्ला. हा 2 पिल्ला आहेत हे एक म्हणजे अशी 3 आहे. 3 आहे. हा आणि समधी असली ओरिजिनलचे ओरिजिनल सगळी ओरिजिनल. आपल्याकडे गावठाळ कुत्र हे चालणार नाही काय नाही. गावंडाळी इंग्लिश रॅबिट असलं ते काय नाही. काय नाही.